तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला अचानक हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि डॉक्टरनी जे सांगितलं ते ऐकून मी खरंच खूप चकित झाले आणि हॉस्पिटलमधून येताना माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की डॉक्टरांनी काय सांगितलं आणि माझ्याकडून कुठली चूक झाली आहे. तर वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मला जावं लागलं हॉस्पिटलमध्ये अचानक, कारण माझे एवढे डोळे दुखायला लागले, खूप दुखायला लागले. आणि हे काही आता नवीन नाही आहे, दर महिन्यामध्ये माझे डोळे दुखतातच, खूप दुखतात. त्याच्यामुळे डॉक्टर म्हटले दर महिन्याला हा प्रॉब्लेम तुला होत आहे, तर आपण एखादी ब्लड टेस्ट करून बघूया. तर विषय असा आहे की माझे जे डोळे दुखतात ते जे आपले काळे जे बुगळे असतात ते नाही दुखत, तर जे व्हाईट कलरचं असतं ना साईडचं ते खूप दुखतं माझं आणि दर महिन्याला दुखतं. तर होतंय काय, तिथं लाल लाल धब्बे येतात किंवा असे नस एवढे फुगलेले असतात, असे उठून दिसतात, त्या नस एवढ्या लाल झालेल्या असतात आणि खूप दुखतं एवढं की डोळे झाक उघड करता येत नाही मला पापणे, आणि इकडे तिकडे पण मला बघता येत नाही, एवढं दुखतं. आणि हे 2-3 महिने झालं असं माझ्यासोबत सलग होत आहे. त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर म्हटले दरवेळेस तुला असा प्रॉब्लेम होतो तर आपण एखादी ब्लड टेस्ट करून बघूया. मग डॉक्टरांनी ब्लड टेस्ट केली. त्याच्यामध्ये असं डॉक्टरांचं म्हणणं आहे ब्लड टेस्ट केल्याच्यानंतर की तुला B12 जास्त आहे. तर असं म्हटले डॉक्टर की 100पैकी 90 लोकांना, 100पैकी 90% लोकांना B12 कमी असतं आणि 100पैकी 10 लोकांना B12 जास्त असतं. तर त्या 100पैकी 10 लोकांमधली मी आहे आणि मला ह्या गोष्टीचा प्रचंड त्रास आहे की मी ह्या 10 लोकांमधली का आहे. कारण खूप त्रास होत आहे डोळ्यांचा, तो सहन होत नाही मला. आणि मग त्याच्यामुळे डॉक्टर म्हटले की तुला B12 जास्त आहे. तर त्यांनी मला काय उदाहरणार्थ सांगितलं की ज्या गोष्टीमध्ये B12 आहे त्या गोष्टी टाळ. कारण ज्यांचं B12 कमी आहे त्यांना औषध गोळ्यावरती ठीक करता येतं, ते वाढवता येतं. पण ज्यांना B12 जास्त आहे त्यांना नाही, औषध गोळ्या देता येत नाही. ते लाईफस्टाईल चेंज केल्याच्यानंतर, खाणं पिणं चेंज केल्याच्यानंतर ते आपोआप कमी कमी होत जातं. मग ते किती वर्षात होतं तेही सांगता येत नाही. मी महिन्यात दिवसात म्हणत नाही आहे, वर्षात वर्षात किती वर्षात कमी होतं हे सांगता येत नाही आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते म्हटले फक्त लक्ष दे, तुझ्या खाण्यापिण्यामध्ये लक्ष दे किंवा झोप जास्त घे आणि जास्त ऊन घे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी उदाहरणार्थ मला सांगितलं की कडधान्यांमध्ये B12 वाढतं, कडधान्य खाल्ल्यानंतर B12 वाढतं, चीज बटर ह्या गोष्टींनी B12 जास्त वाढतं. तर आणि काय काय फ्रूट पण असतात त्याने पण B12 वाढतं असं डॉक्टर म्हटलेले आहे. तर मी तुम्हाला नंतर सांगेलच की कुठल्या फ्रूटने B12 जास्त वाढतं. तर मग नंतर हॉस्पिटलमधनं आम्ही येत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की म्हटलं ड्रायफ्रूट्स नाही आहे घरी, आपण ड्रायफ्रूट्स घेऊन जाऊया, कारण मी खाते दरवेळेस. मग मी घेतलं ड्रायफ्रूट. तर मी ह्या अशा प्रकारचं ड्रायफ्रूट्स घेतलं ज्याच्यामध्ये मिक्स आहेत सगळेच ड्रायफ्रूट्स. हे बघा तुम्ही. तर हे अशा प्रकारचं ड्रायफ्रूट्स आहे, याच्यात सगळंच मिक्स आहे, म्हणजे मनुके, काजू, बदाम, खारीक, अंजीर वगैरे हे सगळं मिक्स आहे याच्यामध्ये. तर मी हे घेऊन आले. आता घेऊन आल्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलंय की ज्या गोष्टीमध्ये B12 जास्त आहे त्या गोष्टी खाऊ नको, ज्या गोष्टींनी B12 जास्त वाढतं त्या गोष्टी खाऊ नको. आणि मी गुगलला असं सहजच चेक केलं, तर त्याच्यात सांगितलं की ड्रायफ्रुट्सनी B12 खूप वाढतं. आता झाला विषय असा की मी अजून तर काय डॉक्टरांना सांगितलेलं नाही आहे. मी पुढच्या वेळेस गेल्यावर डॉक्टरांना नक्की सांगेल की मी ड्रायफ्रूट्स खूप खाल्लेले आहेत आणि मी खूप खात होते ड्रायफ्रूट्स. आता मी कालपासून बंद केलेले आहे. ज्यावेळेस मी चेक केलं गुगलला की असं असं आहे, तेव्हा मी बंद केलेलं आहे. तर मला हे पण सांगायचं आहे की ज्या लोकांना B12 कमी आहे त्यांनी ड्रायफ्रूट्स खा. आणि काय काय असे फ्रूट्स आहेत ज्याच्यामध्ये B12 जास्त वाढलं जातं, जसं की केळी, केवी, पपई ह्या गोष्टीमध्ये B12 जास्त वाढलं जातं. ह्या गोष्टी हे खाल्ल्याच्यानंतर, हे फ्रूट्स खाल्ल्यावर जास्त वाढतं आणि ड्रायफ्रूट्सनी पण खूप वाढतं. आणि ज्या लोकांना कमी आहे B12 त्या लोकांनी हे गोष्टी खा, आणि ज्याला जास्त आहे त्यांनी ह्या गोष्टी पूर्ण टाळा, कारण ह्याने खूप वाढतं. आता डॉक्टरांचं म्हणणं आहे की 100पैकी 10 लोकांना हा प्रॉब्लेम असतो. तर त्या 10 लोकांना सांगते मी, ज्या माझ्या कॅटेगरीमध्ये बसत आहेत त्यांना, की ह्या गोष्टी टाळा तुम्ही. आणि बटर, चीज वगैरे बाहेरच्या गोष्टी पण टाळा. झोप जास्त घ्या. मी पण तेच करणार आहे फॉलो आजपासून. तर बघूया किती कमी होते किती नाही, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल.
आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की माझ्यासोबत असं घडलेलं आहे. ज्या गोष्टी मी चुका केलेल्या आहेत ज्या गोष्टीमध्ये, त्या चुका अजिबात करू नका. एकदा चेक करून घ्या जर तुम्हाला त्रास होत असेल तर B12चा. आणि असं नाही की B12ने फक्त डोळ्यांनाच त्रास होतो, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे त्रास होत राहतो. कोणाचं डोकं दुखतं, कोणाला चक्कर येते, कोणाला हातापायाला मुंगे येतात, तर कोणाला अंग पूर्ण जड येतं. असं बरंच काही होत राहतं B12ने. आणि मला डोळ्याला त्रास होतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला अशा गोष्टी वाटल्या तर तुम्ही एकदा डॉक्टरांकडून जाऊन चेक करून घ्या आणि ह्या अशा गोष्टी टाळा. कडधान्य वगैरे अशा गोष्टी टाळा. तर कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ? महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तर भेटूया आपल्या नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय.